ज्याचा कॉल गेला होता साई स्पोर्ट्स हरकूर बुद्रुक आणि नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय प्रशांत 11 आयनल संघाला दिलेलं फलंदाजीचं निमंत्रण कोण ठरेल कोण होईल ज्याच्यासाठी वाट बघितली गेली अगदी वर्षभर ज्याच्यासाठी क्रिकेटच्या मैदानावरती घाम गाळला गेला ती कणकवली तालुक्याची मानाची अभिमानाची स्वाभिमानाची डे नाईट प्रकारची क्रिकेट स्पर्धा अर्थात जानवली प्रीमियर लीग जशी मैदानावरती उपस्थित प्रेक्षकांना क्रिकेट रसिकांना ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवली त्या माध्यमातून मित्रांनो आजचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे तर आपण या स्पर्धेला अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवूया सगळ्यांना विनंती आहे आपल्याकडे जर इंस्टाग्राम हे ॲप असेल तर त्या इंस्टाग्राम ॲप वरती जावा जय हनुमान जानवली या चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राइब करा आणि फॉलोअर्स बना आणि ही स्पर्धा अजून एका वेगळ्या उंचीवरती जाईल याची सगळ्यांनी या ठिकाणी काळजी घेऊन ही स्पर्धा पुन्हा एकदा एक मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा या कणकवली तालुक्याचीच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची होऊ दे अशी निश्चितपणे त्याची वर्णी लावूया चला जोपर्यंत अंतिम सामना सुरू होत नाही ना आमच्या मंडळासाठी सन्माननीय अर्जुन चव्हाण यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाची देणगी प्राप्त झाली सन्माननीय अर्जुन चव्हाण यांचे आभार आणि त्याचबरोबर ही स्पर्धा YouTube लाईव्ह द्वारे अगदी घर बसल्या ज्या स्पर्धकांना या प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेता येतोय ना ज्याने आत्ताच 20,000 सबस्क्रायबरचा टप्पा देखील पार केला ते आमचे MS स्पोर्ट लाईव्हला देखील पुन्हा एकदा त्यांच्या YouTube चॅनलला देखील आपण जावा लाईक करा सबस्क्राइब करा आणि त्यांच्या लेटेस्ट व्हिडिओ याला हे पाहण्याची आपण संधी या ठिकाणी अनुभवा अंतिम सामन्याला नक्कीच सुरुवात होत आहे अंतिम सामन्याचे दोन तगडे संघ आपण बघतोय मैदानावरती आणि सलामीची जोडी प्रशांत 11 आयनल संघाची आपण मैदानावरती बघतोय अभितेली आणि मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निलेश सज्ज होताना दिसेल तर गोलंदाजीच्या मोर्चावरती तेज गतीचा गोलंदाज फैजान खान रफ्तार का सौदागर वेगावर स्वारून गोलंदाजी करणारा गोलंदाज पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचे षटक सामना करतोय स्ट्राइक एंडला सज्ज होतोय डावकर हाताचा अभितेली अंतिम फेरीच्या सामन्याला सुरुवात काउंटडाऊन बिगिन्स जानवली प्रीमियर लीग चॅम्पियनशिप साठी लढत पहिला चेंडू वरती त्रिफळा झालाय उद्ध्वस्त फर्निचर झालाय डिस्टर्ब अभितेली मोठा मासा गाला बॅक टू द पॅव्हिलियन डीजे बजाओ गाना फैजान खान का आपल्या कर्णधारानं नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय या मैदानावरती घेतला या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ते दर्शवलंय कारण प्रशांत 11 आयनल संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू अर्थात अभितेली याचा गडी त्याने अगदी पहिल्या चेंडूवरती त्रिफळाच्या रूपामध्ये माघारी पाठवलाय नवीन फलंदाज बघूया कोण येईल मैदानावरती अक्षय वारंग येतोय अगदी गेल्या वर्षीचा ज्याचा विचार करायला गेला गेल्या वर्षी देखील फायनलचा सामना खेळलेला हा खेळाडू अक्षय वारंग तो येतोय मैदानावरती मागच्याही सामन्यात सेमीफायनल नंबर 1 च्या सामन्यात आपण बघितलं होतं दुसऱ्या गड्यासाठी एक महत्त्वपूर्ण भागीदारी या मैदानावरती झाली होती या संघाकडून आणि त्याच भागीदारीच्या जोरावरती प्रशांत 11 आयनल संघानं त्या सामन्यामध्ये मजबूत अशी 74 धावांपर्यंत मजल मारली होती तीच कामगिरी या सामन्यामध्ये त्यांच्या दोन फलंदाजांकडून होईल का की दुसऱ्या बाजूने साई स्पोर्ट हरकुळ बुद्रुक संघ जो कारनामा अगदी पहिल्या चेंडूवरती फैजान खान न केला त्या कारनाम्यामध्ये या ठिकाणी त्या कारनाम्यामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत एकंदरीत प्रशांत 11 आयनल संघाला एका कमी धावसंख्येच्या आतमध्ये रोखून ठेवेल का या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये हे मैदानावरती बघणं तितकंच महत्त्वपूर्ण ठरेल
5 षटकांचा सामना, पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं आणि त्या अनिवार्य पॉवर प्ले मधल्या पहिल्या षटकातली पहिले 3 चेंडू झालेत समाप्त. केवळ 1 धाव ही धाव फलकावरती आणि त्या मोबदल्यात एक महत्त्वपूर्ण गडी जो मैदानाच्या बाहेर अभितेलीच्या रूपामध्ये हा पॅव्हेलियनच्या दिशेनं माघारी परतलेला. आता सर्वस्वी जबाबदारी मी म्हणेन मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लोकल बॉय निलेश वरती येऊन पोहोचले. निलेश कडनं मोठ्या खेळीची अपेक्षा असेल, कारण निलेश हा जानवली गावचा सुपुत्र आहे. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर एक चमकदार कामगिरी करण्याचा दबाव त्याच्यावरती आहे आणि या दबावाच्या परिस्थितीमध्ये या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये निलेश कडनं एक प्रभावी कामगिरी या सामन्यामध्ये केली जाईल का हे देखील बघणं तितकंच महत्त्वपूर्ण. यावेळी फटका तर फसलाय, बॅटच्या स्टिकरला चेंडू चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक बघा काय करतोय. फैजान खान अगदी चेंडू शोधतोय, परंतु मी म्हणेल हा झेल होता तो मिडॉन वरच्या क्षेत्ररक्षकाचा, परंतु तो त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही. आणि नेहमीच आम्ही म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, आणि हा झेल सुटलाय. आणि तो झेल कोणाचा सुटलाय तर तो झेल सुटलाय निलेशचा. निलेशला दिलेलं आहे जीवदान. निलेश आपल्या संघासाठी कितपत फायदेशीर या ठिकाणी करून ठेवेल की दुसऱ्या बाजूने साई स्पोर्ट हरकुळ बुद्रुक संघाला हे दिलेलं जीवदान महागात पडेल का. यावेळी हा शेवटचा चेंडू वेगवान चेंडू, रफ्तार का सौदागर, रफ्तार से किया है गिरफ्तार बल्लेबाज को और आखिर की गेंद इस पहले ओवर के जो गई है डॉट. पहिल्या षटकाची झाली सांगता, अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाची झाली सांगता. फैजाननं या षटकात फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची घातल्यात आणि त्या मोबदल्यात अभितेली सारखा एक महत्त्वपूर्ण गडी त्याला मात्र त्यानं तंबूच्या दिशेनं माघारी पाठवलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. आता दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती 5 षटकांच्या या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये बघूया प्रशांत 11 आयनल संघ सेमीफायनल प्रमाणे चमकदार कामगिरी करत धावांचा डोंगर उभा करेल का. दुसऱ्या बाजूने साई स्पोर्ट हरकुळ बुद्रुक संघ गोलंदाजीमध्ये आपली चमकदार कामगिरी कायम राखत त्यांना कमी धावसंख्येच्या आतमध्ये या ठिकाणी रोखून ठेवेल. गोलंदाजीमध्ये बदल ज्याच्यावरती चर्चा, सहजित तांबे ज्या खेळाडूची चर्चा ज्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कित्येक मैदान आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती गाजवलीत, तो हरकुळ संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू सहजित तांबेची वर्णी लागते दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती आणि सहजितचा सामना करेल ज्याला मागच्या षटकामध्ये एक महत्त्वपूर्ण जीवदान या सामन्यामध्ये मिळालाय. तो निलेश नामक फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज होईल. नवीन षटकाची सुरुवात, षटकातला पहिला चेंडू. यावेळी हा फटका तर खेळलाय, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं, चेंडू जातोय फरार, चेंडू सीमा पार आलाय. JPL षटकार आणि या षटकारासाठी बालाजी जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक हे देखील प्रदान केलं जाईल. ते अर्थात फलंदाज निलेशला. आता यानंतर ज्या काही धावा होतील ना, हा षटकार जरी झाला तरी ह्या धावा मी म्हणेन बोनस आहेत त्या प्रशांत 11 आयनल संघाला. कारण अगदी शून्यावर असताना निलेशला दिलेलं ते जीवदान आणि त्या जीवदानाचा लाभ उठवत निलेश आपल्या संघासाठी नक्कीच चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न या मैदानावरती करतोय. एक खराब चेंडूवरती षटकार त्याच्या बॅटमधून आला, त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती एकेरी धाव. सेन्सिबल क्रिकेटचं प्रात्यक्षिक मैदानावरती. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंचांचा निर्णय नो बॉलचा. नो बॉल अर्थात फ्री हिट, फ्री हिट अर्थात लायसन टू किल. याच्यावरती फलंदाजाला संधी. विवेक जर असते ना समालोचनाला तर विवेकाने म्हटलं असतं बाबा गेलो पंढरपुरात, इलो तरी वडे ना इलो तरी वडे, अशी परिस्थिती मैदानावरती. या फटका फ्री हिटचा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि बघता बघता 2 धावा या अगदी सहजगतीनं पूर्ण केल्या जात आहेत. अगदी पहिल्या षटकामध्ये फैजान खाननं जो दबाव बनवला होता ना, जो फलंदाजाला शांत ठेवणारी निशब्द करणारी गोलंदाजी अगदी पहिल्या षटकामध्ये झाली होती, परंतु दुसऱ्या षटकात ज्याच्याकडे अनुभवाची शिदोरी तो सहजित तांबे थोडासा निराश करतोय. आणि या षटकात मी म्हणेल आतापर्यंत त्यांनी 10 धावा खर्ची घातल्या होत्या, परंतु पुढच्या चेंडूवरती अक्षयचा महत्त्वपूर्ण गडी त्यानं बाद केलाय. एक सफलता आपल्या संघाला मिळवून दिली. 12 धावा 2 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावरती. विजय.
अक्षयनं आपल्या संघासाठी या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये फक्त 3 धावांचं योगदान दिलंय आणि नवीन फलंदाज त्याच्या जागेवरती जातोय तो आकाश. कर्णधार या नात्यानं मैदानावरती गेलाय आणि याच आकाशनं मागच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये उपयुक्त आपल्या संघासाठी 40 पेक्षा जास्त धावांची खेळी साकारली होती. आणि मी म्हणेन याच सेमीफायनलच्या सामन्यामध्ये हेच ते 2 फलंदाज आहे. या 2 फलंदाज दरम्यान दुसऱ्या गड्यासाठी एक महत्त्वपूर्ण भागीदारी त्या सेमीफायनलच्या राऊंडच्या सामन्यामध्ये झाली होती. तेच दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा मैदानावरती स्थिर स्थावर होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि प्रशांत 11 आयनल संघासाठी एक मोठी धावसंख्या, एक चॅलेंजिंग धावसंख्या उभारून देण्याचा प्रयत्न करतील का बघणं महत्त्वपूर्ण. सहजित तांबे ज्याच्या गोलंदाजी विरुद्ध आतापर्यंत 10 धावा कुठल्या जात आहेत आणि त्या मोबदल्यात सहजितनं एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त करून दिली. अगदी पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्ची घालणारी गोलंदाजी, चौथ्या चेंडूवरती झालेलं कमबॅक, उरलेले 2 चेंडू सहजित पुन्हा एकदा त्या ठिकाणी शांत ठेवेल का फलंदाजाला. यावेळी फुल ऑन लाईनचा चेंडू पाठवलाय, प्लॉट मध्ये आलाय अजून एक JPL षटकार. धावसंख्या 18 वरती याच 2 नावांची मी चर्चा करत होतो. हम यूं ही किसी के बारे में चर्चा नहीं करते. यावेळी आडव्या बॅटनं मिड विकेटला आलाय अजून एक सीधी बात, नो बकवास, सब क्लियर आहे, सिक्सर. दोन षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये फैजाननं जो दबाव टाकला होता ना, फक्त त्या षटकात 2 धावा खर्ची घातल्या होत्या, परंतु तो दबावाची परिस्थिती एका बाजूने आकाश, दुसऱ्या बाजूने निलेश या दोन्ही फलंदाजांनी झुगारून लावले आणि सहजित तांबे सारख्या एक अनुभवाची शिदोरी असलेल्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमण चढवलं आणि त्याच्या षटकामध्ये थोडक्या नव्हे तर तब्बल 22 धावा या वसूल केल्यात. एकंदरीत 2 षटकांचा खेळ हा मैदानावरचा होतोय समाप्त. 24 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अशी एकंदरीत धावसंख्या ही उभारली आहे प्रशांत 11 आयनल संघानं या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये साई स्पोर्ट हरकुळ बुद्रुक संघाविरुद्ध. तिसरं षटक पुन्हा एकदा बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा आणि गोलंदाज विकास शिरसाट आपल्याला दिसतोय. यानंतर आकाशच्या बॅटमधून जो षटकार निघेल ना, त्या प्रत्येक षटकारासाठी यानंतर आकाशच्या प्रत्येक षटकारासाठी सन्मान्य अब्दुल खान यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक हे जाहीर होत आहे. आता आकाश तुला अब्दुल खान यांचा बँक बॅलन्स कमी करावा लागेल, त्याचबरोबर संघाला एका मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवावं लागेल. परंतु स्ट्राइक एटला निलेश, बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचे षटक विकास गोलंदाजीच्या मोर्चावर. पहिला चेंडू उडवलाय, चेंडूला पाठवलाय, जातोय लॉंग ऑन सीमा क्षेत्राबाहेर, आलाय अजून एक JPL षटकार. हे षटकार नक्कीच वेदनादायी ठरतील साई स्पोर्ट्स हरकुळ बुद्रुक संघाला, कारण याच फलंदाजाचा अगदी शून्यावरती असताना त्यांनी झेल सोडलाय आणि त्यानंतर निलेशच्या बॅट मधून 2 षटकार आतापर्यंत या मैदानावरती या सामन्यात आपण बघितले. आकुटपा चेंडू, पुलचा फटका, डीपला प्रोटेक्शन नाहीये, 1 बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू चाललाय, फरार होतोय, अजून एक JPL चौकार.
बघा बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवातच एक षटकार एक चौकारानं केली आहे ती निलेशनं. का एक संघातला महत्वपूर्ण खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं, का त्याच्याकडनं एका मोठ्या फळ्याची अपेक्षा, आणि पुन्हा एकदा चेंडू केलाय पुल, पाठवलाय प्लॉट मध्ये, अजून एक षटकार, JPL षटकार. येस, थँक्यू विजय. जो फलंदाज मैदानावरती आहे ना, त्या निलेशनं जर वैयक्तिक अर्धशतक पटकावलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक मकरंद सावंत यांच्याकडनं. जानवलीचा घरचा खेळाडू आहे आणि या घरच्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी मकरंद दादांनी तब्बल थोडं नव्हे तर 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. निलेश, तुला एक जीवदान देखील मिळालंय आणि त्या जीवदानाचा लाभ उठवत ते अर्धशतकी कामगिरी तुझ्या बॅट मधनं अपेक्षित आहे तमाम जानवलीकरांना. पुन्हा एक बॅटची काढ, चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, थोडासा फंबल झालाय क्षेत्ररक्षक. हा असतो दबाव, हीच ती दबावाची परिस्थिती, हा असतो अंतिम सामन्याचा प्रेशर. 41 धावा धावफलकावरती. कोणी विश्वास देखील ठेवला नव्हता ज्यावेळी पहिल्या षटकात फक्त 2 धावा आल्या होत्या आणि त्या मोबदल्यात 1 गडी बाद झाला होता. परंतु त्यानंतर निलेश आणि आत्ता आलाय आकाश, हे 2 फलंदाजांची वादळी खेळी मैदानावरती. पुन्हा एकदा थोडासा शरीराच्या दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न, एक बचावात्मक पावित्र्य अवलंबण्याचा प्रयत्नामध्ये थोडीशी उजव्या यष्टीच्या बाहेरच्या दिशा देणारी गोलंदाजी ही विकासच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती ही पाहायला मिळाली. अजूनही या बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा जर विचार करायला गेलो ना तर आतापर्यंत 17 धावा खर्ची घालणारी गोलंदाजी या अगोदरच्या सहजीतच्या षटकात तब्बल 22 धावा कुठल्या जात आहेत. यावेळी हा फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं, टार्गेट फिक्स, ये लगता हुआ 6, JPL षटकार. थँक्यू विजय. पहिल्या षटकात फक्त 2 धावा, परंतु त्यानंतर पुढच्या 2 षटकात मी म्हणेल 45 धावांची धुलाई, अक्षरशः गोलंदाजांची धुलाई या मैदानावरती केली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 2 षटकांचा अजूनही खेळ असेल बाकी, आणि ही जमलेली जोडी असाच गोलंदाजांची धुलाई करेल का, संघाला एका मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवेल का. एक चॅलेंजिंग टोटल 70-75 पर्यंत आपल्या संघाचा टोटल नेईल का, निश्चितपणे बघणं महत्वपूर्ण. ज्या पद्धतीचा बदल गोलंदाजीमध्ये मैदानावरती होतोय त्या पद्धतीचा बदल समालोचन कक्षामध्ये मध्ये होतोय. आमचे साथी समालोचक समीर राणे सर यांच्याकडे शेवटच्या 2 षटकासाठी मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि पहिल्या डावातून समालोचक येताना मी गुरु चिटणीस तुम्हा सर्वांची रजा घेतोय. वेलकम समीर सर. धन्यवाद गुरु सर. JPL 2026 चा मेगा फायनल सामना मैदानावरती. षटक क्रमांक 4 चा पहिला चेंडू डॉट आलाय आणि त्यानंतर फसलेला फटका. गुरु सर, याला कॉमेंटेटर कस म्हणावं लागेल. अगदी 4थ्या षटकात मी आलो आणि विकेट देखील आली आहे, परंतु गोलंदाज फैजानने ती कमाल केली आहे. जी पहिल्या षटकात केली होती ती पुन्हा एकदा सुरुवात फैजानने करून दिली आहे या षटकात देखील. आवाज वाढणार आहे आता प्रेक्षकांचा, भोकू वाजणार आहे, टाळ्या वाजणार आहे, शिट्ट्या देखील वाजणार आहेत. परंतु मित्रांनो, JPLचं हे 7वं पर्व जर तुम्हाला आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद करूया आमच्या जानवलीकरांसाठी, आमच्या आयोजकांसाठी. येस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानावरती अभित आवडे दाखल झालेत. जेवढे हरकुळ गावचे दशावतारामध्ये बाळा भाट प्रसिद्ध, भजन क्षेत्रात बुवा अभिषेक शिरसाट, सुजित परब प्रसिद्ध, तेवढेच आज हे हरकुळ गावचे खेळाडू देखील प्रसिद्ध होणार आहेत. कारण मोठा मंच आणि मोठ्या मंचावर हरकुळचे खेळाडू दमखम पारी करतायत.
चांगला चेंडू स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडूने गरकन वळसा घेतलाय. डॉट बॉल आलाय. ज्या डॉट बॉलची प्रतीक्षा होती ना तो निर्धाव चेंडू या षटकात फैजानने महत्वपूर्ण षटकाला सुरुवात केली असं मी तर म्हणेन. पिंट्या तावडे म्हणजे अभिजित तावडे याच्या प्रत्येक षटकारासाठी अक्षय पांचाळ यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक. पारितोषिक तर लागणारच आहे. सामनाच तसा आहे. यावेळी मात्र कानात शिट्टी वाजवत हाय हॅलो करत जाणारा चेंडू अगदी थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावा घेतोय. डॉट बॉल आलाय आणि वन बाउन्सचा इशारा देखील गोलंदाजाला दिला गेलाय. 4 चेंडू हाताळले, एक धावही खर्च केले नाही आहे. ही ओळख आहे फैजान खानची आणि ती ओळख या मेगा फायनल सामन्यामध्ये देखील तो करून दाखवतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा, परंतु आता मात्र नोचा इशारा. यापूर्वी जो तुम्ही अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू हाताळला आणि त्याची पुनरावृत्ती झाली त्यामुळे पंचांनी तुम्हाला दंडित केलंय. नो सोबत आता फ्री हिटची संधी देखील अभिजितला असणार आहे. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात ज्या धावा बनल्या, मी म्हणेन गुरु सर धावा वाढल्या नाहीत, धावा वाहिल्यात. धावा न वाढता धावा वाहत राहिल्यात. असा धावांचा पाऊस पडला जणू काही त्या 2 षटकांमध्ये. यावेळी मात्र वापसी, ती वापसी मैदानावरती करून दाखवतोय फैजान खान. ही ओळख आहे हरकुळ बुद्रुक गावाची. हिंदू मुस्लिम एकोप्याने राहतात त्या गावामध्ये आणि तोच संघ या मैदानावरती खेळताना आपण पुन्हा एकदा पाहतो. ही ओळख आहे आमच्या हरकुळकरांची. एकदा हरकुळकरांनो तुमच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद करूया. सायकला फलंदाज तयार. पुन्हा एकदा अभिजित तावडे. 4 चेंडू खेळले, धावसंख्येचा खाता खोलणं बाकी आहे. यावेळी देखील चांगला चेंडू पुन्हा पंचांनी दंडित केलाय. नो बॉलचा इशारा. गुडलेस स्पॉट वरती टप्पा पडला आणि त्यानंतर अनपेक्षित अशी उसळी, अनएक्सपेक्टेड बाउन्स मैदानावरती. परंतु नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ऍड केली जाणार आहे. या षटकात धावा 2 आल्या परंतु त्या एक्स्ट्रा स्वरूपाच्या झाल्या आहेत. वापसी करावी लागणार आहे. मकरन चव्हाण मैदानाच्या चारही बाजूला फिरू लागलेत. गणेश पारकर उत्कृष्ट पकवाजवादक यांच्याकडून फैजान खान साठी 500 रुपयाचं पारितोषिक येते. रिव्ह्यू घेतला गेलाय. एका बाजूने प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ धावा बनवण्याच्या मागे आणि त्यानंतर साई स्पोर्ट हरकुळ क्रिकेट संघ धावांचा बचाव करण्यासाठी ओळखला जाणारा संघ. सुरुवातीपासून पडझडीची सुरुवात, अगदी मेगा फायनल मध्ये पोहोचण्याचं स्वप्न या दोन्ही संघ मालकांचं पूर्ण झालंय. तब्बल 20 संघ मालकांनी हे स्वप्न पाहिलं होतं परंतु आता 2 संघ मालकांचं पूर्ण झालंय. परंतु मेगा फायनल जिंकण्याचं स्वप्न एकाच मालकाचं पूर्ण होणार आहे. अंपायर स्कॉल कंटिन्यू. नो बॉल आणि फ्री हिट देखील असणार आहे मैदानावरती. यावेळी मात्र चांगला चेंडू. वापसी केली गेली आहे पुन्हा एकदा फैजान खान. जी ओळख आहे ना, एकदा मित्रांनो फैजान खानच्या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या. 2 षटकात 4 धावा खर्च केलेत, 2 गडी बाद केलेत आणि गणेश पारकर साहेब यांच्याकडून 500 रुपये आणि विवेकजी परब यांच्याकडून देखील विवेक परब यांच्याकडे जमा केले गेलेत आणि ते विवेक परब फैजानला पाठवणार आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त. 49 धावा. जसा काही अर्जंट ब्रेक लागावा गाडीला त्याप्रमाणे धावफलक रोखला गेलाय. 12वे खेळाडू आपण पाहतोय. अगदी पहिल्या रात्रीपासून गुरुसर या 2 खेळाडूंनी जागा नाही सोडली. हरकुळ क्रिकेट संघ असेल त्यानंतर आयनल असेल यांचं देखील तेवढंच कौतुक करावं लागणार आहे. संघात खेळण्यासाठी स्थान नाही मिळालं. रविराज वर्देकर, राजेश वर्देकर, संदेश ओटवकर संघात स्थान जरी नाही मिळालं तरी मैदानाबाहेर थांबून संघाला प्रामाणिकपणे पाठिंबा देणं ही ओळख या आमच्या 3 खेळाडूंची राहिली आहे. स्पर्धेच्या निमित्तानं कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय राजेंद्रजी नांचे साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम साहेब. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या आणि स्थानपन्न व्हा. नांचे साहेब वेलकम. कमेंट्री बॉक्स. साई ठाकूर आलेत. गोलंदाजीला स्ट्राईक हेड वरती बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत असणार आहे. आकाश वांगरकर 4 चेंडूत 18 धावा. भन्नाट वेगात चेंडू बरोबर पायावरती आदळलाय.
लेग बिफोर विकेट, अर्थातच पायचीसाठी जोरदार अपील, परंतु इम्पॅक्ट पाहिला तर उजव्या यष्टीला मिस करणारा चेंडू होता. डॉट बॉल आलाय. काय सुरुवात झाली आहे गोलंदाजीची. चौथ्या षटकात विवेक सर फक्त नोच्या स्वरूपात 2 धावा आल्या आणि 5व्या षटकात पहिला चेंडू डॉट आलाय, म्हणजे सामना हा पाहण्याजोगा होणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर सध्याचं क्रिकेट हे गोलंदाजासाठी अनुकूल नाही आहे, परंतु त्या परिस्थितीत देखील गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. फुलटॉस चेंडू, परंतु यावेळी लाईन लेन पासून भरकटले गेले. वेगाची नशा एवढी होती ना की गोलंदाजाची दिशा भरकटली आहे. एक्स्ट्रा स्वरूपाची 1 धाव, अर्धशतक फलकावरती लागते आयनल क्रिकेट संघाचं. दोन्ही डगआउट मधून अगदी प्रेक्षक तयार आहेत. यावेळी मात्र इनसाइड आउट, क्रॅकिंग शॉट, नो मॅन्स लँड, 1 बाउन्स ओव्हर द रोप, JPL चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय राजेंद्रजी नांचे साहेब, त्यांच्याबरोबर विनोद चव्हाण सर आणि महामुनी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तिघांचं देखील आमच्या आयोजन कमिटीकडनं मनापासून हृदयापासून स्वागत आहे. परत एकदा जोडले जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. 54 धावा धावफलकावरती. चांगला अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट. तुम्ही पहिल्या प्रयत्नात जर चुकी केली तर त्यानंतर फायदा देखील घेतला जाणार आहे. थेट फेक स्ट्राईक एंडला, परंतु प्रॉपर कलेक्शन झालं नाही. रनिंग बिटवीन द विकेट फा. दोन्ही फलंदाजांमध्ये असणारा ताळमेळ पाहायला मिळतोय. अचूक कॉलिंग आणि फिटनेसचा नजराणा मैदानावरती. जी एकही धाव होईल असं वाटत नव्हतं त्या ठिकाणी दुसरी धाव चोरी केली गेली. हजारो प्रेक्षकांच्या आणि रंगमंचावरती आपल्या व्यासपीठावरती पोलिसांच्या हजेरीत देखील रात्रीच्या क्षणी देऊ आणि होणारी ही धावांची चोरी आपण मैदानावरती पाहतोय. आणि या चोरीची नोंद कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये साहेब होणार नाही आहे. स्ट्राईकला फलंदाज आकाश वांगणकर. यावेळी देखील इनसाइड आउट, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि परतीची फेक करेल, कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, कारण आकाश स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. जोपर्यंत आकाश मैदानावरती आहे ती मात्र प्रशांत 11 आयनर क्रिकेट संघाची जमेची बाजू असणार आहे. काय गोलंदाजी होते बघा मैदानात. आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू पिचिंग केले जाते, जेणेकरून मोठ्या पटक्यांपासून वंचित राहायचं आहे. एका दुसऱ्या मिस टाइम स्ट्रोकवर विकेट देखील येणार आहे आणि त्यासाठी मैदानावरती सातत्याने प्रयत्न केले जाते साई ठाकूर यांच्याकडून. नवीन फलंदाज मैदानावरती अतुल मुणगेकर. अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. स्ट्राईकला आकाश वांगणकर. 8 चेंडूत 25 धावा असा त्यांचा खेळ राहिलाय. 57 धावा. जो धाव फलक वाहत होता तो कुठेतरी क्षमवला गेला, शांत केला गेला. त्या धावसंख्येला रोधक लावणारी गोलंदाजी फैजान खान आणि त्यानंतर साई ठाकूरची. फुलटॉस चेंडू, फ्लॅग ऑफ द रेस्ट, भिरकावून दिलाय चेंडू, थेट फरार, सीमारेषा पार आलाय. JPL षटकार. एक चुकीचा निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो आणि तो चुकीचा चेंडू साई ठाकूर याच्याकडून हाताळला गेलाय. फुलटॉस म्हणजे फुली लॉस, फुल टोल वसूल करणारा फटका आकाशच्या बॅटमधून आलाय. चेंडू फरार, JPL षटकार आलाय. सांघिक धावफलक पोहोचलाय 63 वरती. पहिल्या डावाची सांगता करणारा एक चेंडू मैदानावरती बाकी आहे. या चेंडूवर काय घडणार आहे? हा चेंडू निर्णायक आहे. हरकुळ वाले म्हणतायत हा चेंडू निर्धाव येऊ दे, आयनल वाले बोलतायत या चेंडूवर षटकार होऊ दे. परंतु काय होतंय पाहावं लागणार आहे. शेवटचा चेंडू आहे, किती धावांचा टार्गेट असणार आहे, किती धावांचं ध्येय दिलं जाणार आहे हरकुळ क्रिकेट संघासमोर. यावेळी मात्र आडव्या बॅटने टोलावला चेंडू, 1 बाउन्स ओव्हर द रोप, JPL चौकार. इतिहास गवाय. ज्या वेळी शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर मोठे फटके आलेत, धाव संख्येचा पाठलाग करत असताना विजय आणि पराभवाचं अंतर ठरवणारे ते फटके आलेत. 2 चेंडूत 10 धावा बनल्यात. ह्या धावा दुवा ठरतील का की 68 धावांचा पाठलाग यशस्वी केला जाणार आहे हे सांगण्यासाठी देखील दुसऱ्या डावासाठी मायक्रोफोनवर आवाज आपल्या जोडला जातोय. आपल्यासोबत जोडले जातील सावंतवाडी तालुक्यातील मराठीचा एक गोड बुलंद आवाज सर गुरु चिटणीस.
हॅलो. थँक्यू डीजे. आपल्या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी सन्मान होतोय. कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय राजेंद्र नांचे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक या ठिकाणी रंजन जिराणे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान साकारतोय. मायेची प्रेमाची उबदारशाल आकर्षक असं सन्मानचिन्ह या स्पर्धेची आठवण भेट आणि प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प बुके देत मुख्य व्यासपीठावरती स्वागत होतंय पोलीस निरीक्षक आदरणीय राजेंद्र नांचे साहेबांचा. त्याचबरोबर या ठिकाणी विनोद चव्हाण सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय मुख्य व्यासपीठावरती. सातत्याने विनोद चव्हाण सरांचा खेळ या दशकृषीमध्ये आपण पाहत असतो आणि आज प्रथमच त्यांना आपण त्यांच्या गणवेशात पाहतोय, या ठिकाणी वर्दीत पाहतोय. ऐनवेळी दुर्मिळ दिसतात ते आपल्याला क्रिकेटच्या या ठिकाणी पोशाखामध्येच दिसतात सर्व मैदानावरती. आणि आज आपल्या देशाची आपल्या या महाराष्ट्राची अहोरात्र सेवा करतायत त्या विनोद चव्हाण सरांचा सन्मान. त्याचबरोबर या ठिकाणी महामुनी सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं आणि महामुनी सरांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय. खरं तर यांच्या पाठीवरती एक वाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, अर्थात साधू संत सज्जनांचं संरक्षण आणि दुर्जनांचा विनाश. मात्र ही उक्ती आली तरी कुठून, तर महर्षी वेदव्यासांनी संकलित केलेलं श्रीमद भागवत पुराण त्यातील स्कंद 10वा अध्याय 17व्या अध्यायातील 27वा श्लोक आणि 27व्या श्लोकातील 4 ओळींपैकी दुसरी ओळ म्हणजे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, साधू संत सज्जनांचं संरक्षण आणि खल प्रवृत्तीच्या दुर्जनांचा विनाश. आकाश वांगणकरच्या खेळीसाठी प्रवीण उर्फ भाई साटम यांच्याकडनं या ठिकाणी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ रंगकर्मी पप्पूजी साटम यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला परत एकदा जोडले जाऊया. सावंतवाडीचा गोड आवाज या ठिकाणी गुरु चिटणी सर. चला पुन्हा एकदा सर्वांना विनंती, अगदी आजचा जमाना सोशल मीडियाचा आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ही स्पर्धा अजून एका वेगळ्या उंचीवरती नेऊया. जय हनुमान जानवली या पेजला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि या स्पर्धेचे आपण असंख्य चाहते देखील वाढवा. चला प्रसाद सर, काय सांगाल? 68 धावा झाल्यात आणि त्यात करून फैजान खानचा तो स्पेल, अगदी 2 षटकात फक्त 4 धावा खर्ची घालणारी फैजानची गोलंदाजी आणि त्या मोबदल्यात प्रतिस्पर्धी संघाचे त्यानं 2 गडी गारद केले. पण उरलेल्या 3 षटकात ना मी म्हणेल प्रसाद सर 64 धावा 63 धावा कुठल्या जात आहेत आणि त्याच्या मदतीनं अगदी 67 धावा जमवत 68चं लक्ष ठेवलंय. कसा होईल पाठलाग, कसं बघता या धावांच्या पाठलागाकडे? यस, निश्चितच सर. पाहायला गेलं तर बॅटिंग करणारा संघ देखील तेवढाच ताकदीचा संघ आहे. साई स्पोर्ट्सचा हरकुळा क्रिकेट संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना 68 धावांचा पाठलाग. गुरु सर, प्रसाद सर 2 मिनिटं फक्त घेतोय. या ठिकाणी पारितोषिक आहे योगेशजी वावळी साहेबांकडनं. या ठिकाणी जे हरकुळचे खेळाडू खेळत आहेत, फलंदाजी करत असतील त्या प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. योगेश वावळे, कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव काढली जाते. एक सावकाश अशी सावध सुरुवात मी म्हणेन करताना दिसत आहेत ते अर्थात साई स्पोर्ट हरकुळ बुद्रुक संघाचे खेळाडू. आता ज्याच्यावरती नजरा, ज्याच्याकडे क्रिकेटचा भला मोठा अनुभव, ज्याच्याकडे अनुभवाची शिदोरी, तो सहजित तांबे स्ट्राईक एंडला सज्ज होईल. सहजितकडनं मोठ्या अपेक्षा असतील म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, मगाशी पण तुम्ही म्हटला की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट.
तो क्लास दाखवावा लागेल, परंतु सहजीतनं केलेली निराशा अगदी गोलंदाजीमध्ये असून दे किती फलंदाजीमध्ये असून दे, अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ज्या सहजीतकडनं मोठ्या अपेक्षा होत्या हरकुळ बुद्रुक संघाला, सहजीत त्या अपेक्षांवरती खरा उतरत नाहीये, आपल्या समर्थकांची निराशा करत अगदी गोल्डन डकचा मान करे. या सहजीतची विकेट आल्यानंतर तो जल्लोष पाहायला मिळतोय प्रशांत 11 आयलंड क्रिकेट संघाच्या या खेळ्यामध्ये. परंतु इथे पाहायला गेलं तर मॅच शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच जाईल, कारण साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाकडे खोलवरची बॅटिंग लाईनअप आहे सर. नक्कीच पहिला गडी तर बाद झालाय आणि मी मगाशीच विवरण केलं होतं की क्रिकेटचा एक अलिखित नियम आहे. आपल्याला जर संघाच्या धावा रोखायच्या असतील ना तर आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या अगदी ठराविक अंतरानं गडी हे बाद करावे लागतील. सहजीत अगदी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं माघारी परतलाय आणि ज्यानं गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली तो फैजान खान आता मैदानामध्ये गेलाय. यस, फैजान ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल आल्या पावली, मोठा धमाका. ऑटो फंटॅस्टिक स्ट्रोक बाय फैजान खान. चेंडू जाईल वन बाउन्स अगदी सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. स्वॅगनं स्वागत केलंय फैजान. जो आत्मविश्वास कमावला होता ना मी म्हणेन गोलंदाजीमध्ये, तो आत्मविश्वास फैजानच्या फलंदाजीमध्ये दिसतो या अंतिम सामन्यामध्ये आणि त्याच्याच करून डगआउट मध्ये तो सेट होऊन आलाय आणि अगदी पहिल्या चेंडूवरती पुलचा एक देखणा फटका. यस, फैजानने दमदार सुरुवात केली. विकेट महत्वाची गेली, परंतु त्यानंतर दबाव न घेता पहिलाच बॉल त्याने सीमारेषा पलीकडे पाठवला. एक दमदार सुरुवात, परंतु गोलंदाज आकाश वांगणकर याच्याकडे देखील क्षमता आहे. हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. नक्कीच पुढचा चेंडू आकाशचा. यावेळी फैजाननं पुन्हा एकदा बॅटची टॉप एज आणि फाईन लेग वरती फैजान बॅक टू दी पॅव्हेलियन. आकाशचं कौतुक केलं आपण प्रसाद सर आणि आकाशनं त्या कौतुकाला पात्र असणारी गोलंदाजी या मैदानावरती दाखवली आहे. नक्कीच आकाश मॅन फ्रॉम आयनल गावचा खेळाडू आणि आयनल गावामधून त्याचे भरपूर चाहता वर्ग इथे आणि आकाशने जबरदस्त कामगिरी मागच्या काही 3-4 वर्षामध्ये केल्या. अनेक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याने पटकावला आणि आयनल गावाचं नेतृत्व करत असताना अनेक चांगल्या स्पर्धा त्याने खेळल्यात. समर्थकांना विनंती आहे, जे फटाके फोडले जात आहेत त्या ठिकाणी जो फ्लड लाईट्स आहेत ना, त्या फ्लड लाईट्सच्या वायर्स गेलेल्या आहेत, त्या वायर्सला आपल्या वाजवत असलेल्या फटाक्यांमुळे कोणती इजा पोचणार नाही याची आपण काळजी घेऊया. ही स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोचली आहे. अगदी सुखरूपपणे ही स्पर्धा पार पडते. अशीच स्पर्धा सुखरूपपणे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्हाला अपेक्षित आहे. प्रत्येकाने जरा काळजी घ्या प्लीज, सहकार्याची अपेक्षा. या संघाचे संघमालक साई ठाकूर आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते. साई यांच्या बॅटमध्ये देखील क्षमता आहे. प्रत्येक खेळाडू आता मॅचमध्ये खेळतोय ना, प्रत्येक खेळाडू काही ना काही प्रत्येक खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय. प्रत्येक खेळाडूने चांगला खेळ दाखवलाय आणि यासाठी ते आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. यस, तो खेळ आपल्याला अंतिम फेरीमध्ये दाखवावा लागेल. ती क्षमता आपल्याला अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये मैदानावरती ही दाखवावी लागेल. प्रत्येक खेळाडू काही छोटा नसतो, प्रत्येक खेळाडूमध्ये ती क्षमता होते आणि म्हणूनच मी म्हणेल प्रसाद, स्वप्नीलजी चिंदरकर यांच्याकडून पारितोषिक आहे. अजून एक विकेट या षटकामध्ये जर प्राप्त केले आकाश वांगणकरने तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आकाशसाठी असणार आहे. तसंच प्रशांत देबावकर यांच्याकडून या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आकाशनं तर अतिशय दर्जेदार कामगिरी केली. षटकाची सांगता देखील एका निर्धाव चेंडूने केलाय. का आकाशचं कौतुक केलं. 2 विकेट त्यांनी या षटकामध्ये या ठिकाणी मिळवल्या आहेत आणि त्या मोबदल्यात प्रतिस्पर्धी संघाला फक्त 5च धावा घेऊ दिल्यात. म्हणजे दबाव टाकलाय. दबावाची परिस्थिती, कोणताही खेळाडू छोटा नसतो, कोणताही खेळाडू मोठा नसतो, परंतु तो मैदानामध्ये निर्णायक क्षणामध्ये जो काही तो कामगिरी करतो ना, त्यावरती त्या फलंदाजाचं त्या ठिकाणी त्या खेळाडूचं हे निश्चितपणे मी म्हणेन चित्र हे नक्कीच स्पष्ट होतं. तसेच पारितोषिक येत आहेत सागर कदम यांच्या समालोचनासाठी डॉक्टर बाळकृष्ण चाळके यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. तसेच माझ्यासाठी देखील पारितोषिक येत आहे प्रशांत देबावकर, जे प्रशांत 11 क्रिकेट संघाचे संघमालक आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आला. पहिल्या षटकात अवघ्या 5 धावा आल्यात. पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 2च धावा होत्या. आपण स्क्रीनवर सर पाहतो, ह्या सर्व प्रेक्षक वर्ग, चाहता वर्ग आलाय, आपापल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आलात. परंतु काही क्रिकेटचे चाहते देखील आलेत. त्यांना एक जबरदस्त क्रिकेट पाहायचंय, जबरदस्त मॅच पाहायची आणि यासाठी इतक्या रात्री अगदी कणकवलीच्या कानाकोपऱ्यातून, काही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देखील प्रेक्षक आलेत.
नक्कीच प्रेक्षकच असतात कोणत्याही स्पर्धेचं यशामागचं गणित आणि प्रेक्षकच असतात स्पर्धेचे केंद्रबिंदू आणि हेच प्रेक्षक ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवत असतात. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा. ज्या पहिल्या षटकात मी म्हणेन काहीशा कमी धावा आल्या ना, त्या आलेल्या कमी धावांची भरपाई ही निश्चितपणे करण्याचा प्रयत्न दिसेल तो अर्थात साई स्पोर्ट हरकोर बुद्रुक संघाच्या फलंदाजांकडनं. 5 धावा 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाला सुरुवात. अगदी पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न झालाय परंतु या पूल करण्याच्या प्रयत्नात फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. शरीरावरती चेंडू आदळतोय. पंचांकडनं लेग बायची खूण येते आणि लेग बायच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद सांघिक धाव फलकावरती होत आहेत. धावा झाल्यात 6. 62 ची आवश्यकता. यस, अजून 62 धावा इथे करायचे आहेत विजयासाठी. यश पडवळा गोलंदाजी माकडे पाहायला भेटते. गतवर्षी देखील तो अंतिम सामन्यात खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला JPL मध्ये. परंतु या खेळाडूची अजून एक सर खासियत आहे, या दशकृषी परिसरातील प्रत्येक लीग ज्या मॅच होतात त्या लीगमध्ये प्रत्येक गावामध्ये फायनलमध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. मग बेळणे प्रीमियर लीग, महापुरुष प्रीमियर लीग असू दे, उमरेड प्रीमियर लीग असू दे, जानवली प्रीमियर लीग असू दे. यस, म्हणजे कणकवली तालुक्यात जेवढ्या स्पर्धा होतात ना त्यातला अंतिम फेरीचा सामना खेळणारा हा खेळाडू आहे. लकी खेळाडू आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. आणि ते लक यावेळी प्रशांत 11 आयनल संघासाठी फायद्याचं ठरेल का की दुसऱ्या बाजूनं साई स्पोर्ट हरकुल संघासाठी कोणता तरी एक फलंदाज, का तो असेल सोहेल, का तो असेल साई, एक निर्णायक खेळी या सामन्यामध्ये साकारतील का? यस, करावी लागेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला यावेळेस मागील क्षेत्रात फटका खेळलाय. करा क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला थांबवलाय. एकच धाव ती कंप्लीट केली गेली आहे. सिंगल धाव, स्ट्राईक, रोटेट. आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता असते. मला षटकारांनी चौकार मारावे लागतील. ज्याप्रमाणे मागच्या इनिंगमध्ये मधली 2 षटकं आपण पाहिली. पहिल्या षटकात कमी धावा आल्या होत्या परंतु त्यानंतरच्या 2 षटकात तब्बल 45 धावा कुठल्या गेल्या होत्या. तशाच प्रकारचा खेळ या इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला करावा लागेल. आणि जी चूक केली होती ना प्रसाद अगदी पहिल्या षटकामध्ये, निलेशचा झेल जो सोडला होता आणि त्यानंतर निलेशनं थोड्या नव्हे तर 25 धावा काढल्या होत्या. त्या 25 धावा कुठेतरी थोड्याशा वेदनादायी असतील साई स्पोर्ट्स हरकुल संघासाठी. यस, वेदना तर नक्कीच देतील परंतु जे घडून गेलंय, भूतकाळात चालय, त्याच्यापेक्षा आता वर्तमान काळात कसं चांगलं करता येईल याकडे बॅटिंग करणाऱ्या संघाला लक्ष द्यावं लागेल. आपण बघतोय स्पर्धेचा अंतिम फेरीचा 16च्या वेळी लाईनअप झालं होतं, राष्ट्रगीत झालं होतं, त्यावेळेचे क्षण आपण बघतोय MS स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. आणि अजून एक गडी बाद. ठराविक अंतरानं गडी बाद करण्याचा सिलसिला हा प्रशांत 11 आयनल संघानं या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये कायम ठेवलाय. आणि दुसऱ्या बाजूनं जसजसे गडी हे मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसराला जाऊन विसावतायत तसा दबाव मी म्हणेन हा वाढत जातोय साई स्पोर्ट्स हरकुल संघासमोर. यस, तिसरा धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला परंतु अजून मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सोहेल आहे. त्याच्या साथीने 2 बॅटर आता दाखल झालाय. विकास सिरसाट आणि सर या फलंदाजाकडे देखील ताकद आहे, क्षमता आहे. डावखोऱ्याचा घातक फलंदाज आहे. अनेक स्पर्धांमध्ये चांगला खेळ केलाय. या ड्रोनच्या माध्यमातून जे चित्रीकरण करण्यात आलं MS स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती, टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण बघू शकतो. जानवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी शिस्तबद्ध वातावरणामध्ये ड्रोनद्वारे हे चित्रीकरण. धन्यवाद देऊ इच्छितो MS स्पोर्ट लाईव्ह ज्याने आत्ताच आपला 20,000 सबस्क्रायबरचा टप्पा देखील पार केलाय. यस, विकास सिरसाट सारखी खेळणं पाहायला मिळेल. विकासला आता तर मैदानाच्या आतमध्ये ती चांगली बॅटिंग करावी लागेल. क्षमता आहे, सिद्ध करावी लागेल. परंतु पहिलाच बॉल खेळत असताना थोडासा मिस झालाय. त्यानंतर बॅकअपला क्षेत्ररक्षकाला, बॅकअप खूप महत्वाचा आहे सर. क्षेत्ररक्षकाची भूमिका भरपूर महत्वाची आहे. नाही प्रसाद, सामना अजून संपलेला नाही आहे. कोणत्या तरी एक फलंदाज ज्यानं तो विस्फोटक वादळी खेळी या मैदानावरती साकारली ना, साईकडे ती क्षमता आहे. तुम्ही म्हटलात नवीन फलंदाज आलेला, त्याच्याकडे देखील ती क्षमता आहे. कोणता तरी एक फलंदाज आपल्या क्षमतेवरती या ठिकाणी जर प्रभावी कामगिरी करू शकला नाही या सामन्यामध्ये तर मी म्हणेन साई स्पोर्ट हरकुल बुद्रुक संघ नक्कीच या सामन्यामध्ये विजेते पदावरती आपलं नाव करू शकेल. एसपुटचा बॉल थोडासा मागे ठेवलाय परंतु नो बॉलचा इशारा आलाय. डॉट बॉल जरूर गेला होता परंतु थोडीशी चूक झाली गोलंदाजाकडून. चुकीला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये माफी नाहीये. दंड ठोठावण्यात येतोय. 1 धाव मिळेल आणि त्यानंतर असेल फ्री हिट. नो बॉल टर्निंग पॉइंटर नसेल ना प्रसाद. नो बॉलच्या प्रयत्नात एकंदरीत बघा आता फ्री हिटची संधी आणि या फ्री हिट वरती जर षटकार बसला ना तर मी म्हणेन मोमेंटम नक्कीच शिफ्ट होणार आहे.
सामन्याचं पारड झुकणार आहे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे. बसलाय का षटकार, कव्हरच्या दिशेनं फटका तर आलाय, सजलाय, पंचांचा निर्णय येणं बाकी. वन बाउंस सीमा पार आलाय JPL चौकार. डीजे अगदी 2 षटकात फक्त 13 धावा झाल्यात. अजून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18.33 ची धावगती आवश्यक आहे आणि 18.33 च्या धावगतीनं एकंदरीत अजूनही 55 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 55चा पाठलाग कसा होईल, तो पाठलाग या ठिकाणी एकंदरीत पूर्ण होईल का, काय करावं लागेल साई स्पोर्ट हरकुळ संघाला, काय वेगळं करावं लागेल उरलेल्या 18 चेंडूंच्या खेळामध्ये प्रसाद? नक्कीच ती आक्रमकता दाखवावी लागेल, प्रत्येक बॉलवर तो मोठा फटका खेळावा लागेल. एकंदरीत खराब चेंडूंचा समाचार घ्यावा लागेल, काही चांगले चेंडू असेल त्यांचा सन्मान करावा लागेल. एकेर दुहेरी धावा देखील जरी काढल्या आणि 2 ते 3 मोठे फटके आले षटकामागे तरी देखील या धावा चेस होऊ शकतात. 2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये खेळणं तर आवश्यक आहेच, परंतु त्या विरुद्ध आपली विकेट देखील शाबूत ठेवणं मैदानावरती हे तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. कारण 3 गडी अगदी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं हे निश्चितपणे माघारी परतलेले आहे. यस, गोलंदाजी माकडे बदल होतोय. गोलंदाज आकाश वांगणकर गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम आयनल आज आपल्या स्वतःच्या घरच्या संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळतोय. सातत्याने गेले कित्येक वर्ष आकाश या स्पर्धेमध्ये खेळतोय. आकाशचं स्वप्न होतं अंतिम सामन्यात पोहोचण्याचं, आज तो अंतिम सामन्यात पोहोचलाय. परंतु त्या उलट साई ठाकूर यांचं देखील स्वप्न आहे ही स्पर्धा जिंकण्याचं. स्वप्न दोघांचं आहे, एकाचं स्वप्न पूर्ण होईल, एकाचं अधुरं राहील. सपना किसका साकार होगा ये देखने वाली बात रहेगी. हा मॅच संपल्यानंतर 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर नक्कीच कळेल, परंतु तोपर्यंत वाट बघावी लागेल. ते स्वप्न साकार करण्यासाठी मैदानावरती परिश्रम करावे लागतील, मैदानावरती तो घाम गाळावा लागेल. प्रसाद, यस, घाम गाळावा लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्ष तुम्हाला रडवतो परंतु तो घडवतो. संघर्ष दोन्ही बाजूने, प्रयत्न दोन्ही बाजूने करावे लागतील. अजूनही सामना संपलेला नाही आहे, सामना कोणीही जिंकू शकतं, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. आग दोनों तरफ लगी है, बघूया कोण कोणावर ठरेल भारी. आणि हा फटका आलाय भारी, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा क्षेत्राबाहेर, येतोय JPL षटकार. यस, ऍक्शन रिप्ले पहा, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. आकाश वांगणकरचा ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल फोर्स केला, अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला. बैठक शॉट, बिग हिट विकासच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. घुटना टेक, तमाशा देख, अगदी आपलं सर्वस्व पणाला लावलाय. अगदी आपल्या संघाला ज्याची आवश्यकता होती ना, तो या षटकातला पहिला मोठा फटका आलाय. अजून एक मोठा फटका निघाला तर मी म्हणेन नक्कीच सामन्यामध्ये रंजकता निर्माण होईल. कमबॅक केलं जात आहे. 1 बाउन्स पर ओव्हरचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून येतोय. एक फटका खेळण्याची तुझ्यामध्ये क्षमता, तर तुला बीट करण्याची माझ्या गोलंदाजीमध्ये क्षमता, हे निश्चितपणे दाखवलंय. हे बॅटल पाहण्यायोग्य असणार आहे. 2 तगडे ताकदवान खेळाडू एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. विकासच्या बॅटमधून षटकाराला, परंतु त्यानंतर आकाशने चेंडू निर्धाव टाकला. आता हा चेंडू कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महत्वपूर्ण चेंडू, फटका तर फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि ज्या विकेटची तलाश ती विकेट मिळवली आहे. चौथा गडी तंबूच्या दिशेनं अतुल मुंडगेकर, ज्यानं हा झेल टिपला आणि चौथ्या गडाला माघारी परतलाय. लावा डीजे. स्तनवाटीचे 14 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 14 बॉलमध्ये 49 धावांची आवश्यकता असणार आहे. नयब आलाय, नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खोलवरची बॅटिंग लाईनअप आहे साई स्पोर्ट्स क्रिकेट टीमकडे. कोणत्या तरी एका फलंदाजाला ना नक्कीच ते रिंकू सिंग मला आठवण करून घ्यावी लागेल. रिंकू सिंगनं जी पारी खेळली होती, अगदी या IPLच्या एडिशन मध्ये जर आपण बघितली तर लखनौ सुपर जायंट्ससाठी एखादा फलंदाज ज्यानं अगदी
पियुष मला वाटतं तो मुकुल चौधरी याने जी पारी खेळली होती ना त्या पारीची आठवण करून द्यावी लागेल आणि ती पारी या मैदानावरती खेळावी लागेल. यस आकाशचा बॉल एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. हायर ॲक्शन आहे. लेंथ बॉल होता. अतिशय वेगाने डिलिव्हर्ड झाला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल आहे. डॉट बॉलची संख्या वाढली ना तर दबाव वाढणार आहे. त्यामुळे धावा येणं गरजेचं आहे या क्षणी. तर प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोल्ड डस्ट प्रमाणे असणार आहे. पुन्हा एकदा अजून एक डॉट चेंडू निघतोय तो अर्थात गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाजांना समजतच नाहीये. नयाब नावाचा फलंदाज ज्याला 2 चेंडू पूर्णपणे चकवलेत ते आकाशनं आपल्याला जे काही साध्य करायचं होतं ना त्या गोलंदाजीच्या कामगिरीनं त्यानं साध्य करून ठेवलंय. आता 12 चेंडू आणि 49 असं थोडं मी म्हणेन थोडंसं अवघड असं लक्ष साई स्पोर्ट हरकुल संघासमोर आता मात्र येऊन पोहोचलंय. येस अवघड लक्ष असतं देखील फाईट करावी लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला ती क्षमता आहे. बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकांमध्ये 45 झाल्या होत्या. दुसरा आणि तिसरं षटक पाहिलं तर 45 झाल्या होत्या. ते मोठे फटके मारावे लागतील. प्रयत्न करावा लागेल. शेवटपर्यंत लढावं लागेल. त्याच धावा राहिल्या तर प्रसाद असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. मी मगाशी आम्ही दोघांनी म्हटलं होतं समीरनं म्हटलं होतं मी म्हटलं होतं की या 45 धावा ज्या 2 षटकात निघाल्यात ना त्या महत्त्वपूर्ण ठरतील. 12 चेंडू 49 असेल आवश्यकता आणि त्याच धावा निर्णायक ठरणार आहेत. गोलंदाजीच्या मोर्चावरती अभि तेली सज्ज होतोय आणि स्ट्राईक एंडला साई ज्याचं स्वप्न आहे या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याचं तो साई सज्ज होतोय. पहिला चेंडू बघा साईनं काय केलंय. साईला अपेक्षा होती वाईड बॉलची परंतु या अपेक्षेनं चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न परंतु चेंडू त्याच्या शरीराच्या वेध घेणारा. एकंदरीत अजून एक चेंडू निर्धाव. यस डॉट बॉल आलाय. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक राहिलाय. 11 बॉलमध्ये 49 प्रत्येक चेंडू आता सीमारेषा पलीकडे पाठवावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. ती ताकद आहे साई ठाकूरमध्ये. ती क्षमता आहे परंतु आज सिद्ध करावी लागेल. आज तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तर तुम्ही उद्या प्रसिद्ध व्हाल. पुढचा बॉल यावेळेस साडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तितका चांगला संपर्क बॅटॅन बोलता नाही झालाय. चेंडूने दिशा बदलली आहे. दशा बदलेल का. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं उडलीत. 2 धावा झटपट पटापट पूर्ण केल्यात. झटपट पटापट परंतु या झटपट पटापट षटकार बसले पाहिजेत. झटपट पटापट या 47 धावा झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी फक्त आणि फक्त 10 चेंडू शिल्लक राहिलेत. की 10 बॉलमध्ये 47 धावा. आपण सर आकर्षक टी शर्ट्स पाहतोय. प्रत्येक संघाची वेगवेगळी जर्सी पाहायला मिळाली आणि त्या जर्सीवर 2 लोगो देखील आपण मागे पाहतोय. टेक गुरु मोबाईलचा लोगो आहे. हातावर रोही कोकणी मेवा या दुकानाचा लोगो आहे. निश्चितच यांचं देखील सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करतोय. डॉट बॉल आलाय दरम्यानच्या कालावधीमध्ये. जसजसे डॉट बॉल पडतील ना तस तसा मी म्हणेल दबाव हा वाढत जाईल तो साई स्पोर्ट हरकुल बुद्रुक संघावरती आणि निश्चितपणानं त्याच पद्धतीनं एक पाऊल हे मजबूत या अंतिम फेरीच्या चषकावरती अंतिम सामन्याच्या चषकावरती या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्याच्या दृष्टीनं भक्कम करताना दिसतात. प्रशांत 11 आयनल टेक गुरुच्या माध्यमातून आपण बघतोय. टेक गुरुचा तो लोगो अगदी शरीराच्या पाठीमागे आपण बघतोय. MS स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं चित्रीकरण या स्पर्धेचं अगदी लाईव्ह यूट्यूबद्वारे हे प्रक्षेपण केलं जात आहे. सगळ्यांच्या मनापासून आभार ज्याने ज्याने या स्पर्धेसाठी बहुमूल्य असं सहकार्य केलंय त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना 8 चेंडूत 47 ची गरज ही मैदानावरती. यस 8 बॉल 47. यावेळेस फुल टॉस. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. तो एक्स्ट्रा बॉल पाहायला मिळतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. हातामधून चेंडू निसटला. बीमार नो बॉल आलाय. त्यानंतर फ्रेट असेल. असं काहीतरी खरं तर प्रसाद करण्याची आवश्यकता नाही आहे कारण चेंडू कमी शिल्लक राहिलेत आणि धावांचं आव्हान फार मोठं आहे. अगदी प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला ना तरच काहीतरी या मैदानावरती होण्यासारखं आहे ते साई स्पोर्ट हरकुल संघाच्या बाजूने. यस रोही कोकणी मेवा आपण पाहतोय टी शर्ट्सवर. यांनी देखील भरपूर मोठं सहकार्य केलंय आणि त्यानंतर आपण पाहतोय ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये ज्या जर्सी डिझाईन केल्या गेल्या 20 फूटच्या माध्यमातून जर्सी डिझाईन केल्या गेल्यात. यस नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. म्हणजेच बॅक टू बॅक 2 नो बॉल. बघा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहेत. माहिती आहे चेंडू कमी आहे धावा जास्त आहेत त्यामुळे काहीतरी वेगळं करावं आपल्या मधली असलेली क्षमता या ठिकाणी दाखवावी हा प्रयत्न केला जातोय तो गोलंदाजाकडून. यावेळी आडवा बॅटनं फटका सजवलाय. चेंडू डीप मिड विकेटला जातोय जरूर
परंतु हा फ्रीजचा चेंडू असल्यामुळे फलंदाजाचा जरी झेल जरी टिपला असताना तरी तो नाबाद असला असता, परंतु चेंडू हाताला लागत जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि महत्वपूर्ण चौकार ज्याची नोंद ही संघाच्या धावफलकावरती होते. चौकार आलाय, परंतु याआधीच अशा प्रकारच्या फटकेबाजीची आवश्यकता होती, परंतु आता ती फाईट साई ठाकूरकडून पाहायला मिळते या मॅचमध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला सरकत ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, नाही बॅटॅन बोलता संपर्क होऊ शकला. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय, समीकरण बदललंय. 6 बॉल आता विजयासाठी 41 धावांचं लक्ष असणार आहे. म्हणजे 6 बॉलमध्ये 6 षटकार जरी लागले ना तरी फक्त 36च धावा या जोडल्या जाऊ शकतात. म्हणजे या सामन्यात केवळ विजयाची औपचारिकता शिल्लक आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. जवळपास आपल्याला या ठिकाणी निश्चित होत आहे की जानवली प्रीमियर लीग 2026 पर्व 7वं, या 7व्या पर्वाचा विजेतेपद कोणाच्या नावे लागणार आहे हे जवळपास प्रसाद निश्चित झालंय. यस, शेवटच्या षटकाचा खेळ. आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज निलेश गावकर ज्याने सातत्याने खूप चांगली कामगिरी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. ती गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे, क्षेत्ररक्षण असू दे, तिन्ही क्षेत्रात जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू गोलंदाजी माकडे पाहायला मिळते. शेवटचं षटक बाकी आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेसाठी. स्पर्धा तुम्हाला आवडली? चला, घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर एक चांगली कामगिरी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि तो आनंद नक्कीच निलेश आपल्या कामगिरीतून या मैदानावरती दाखवतोय. अगदी सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच पर्यंत त्याचा हा प्रवास. या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये देखील आपण बघतोय निर्णायक षटक फेकण्यासाठी त्याच्याकडे सुपूर्द केलेली जबाबदारी. पहिला चेंडू डॉट निघालाय, 5 मध्ये 41 ची आवश्यकता. यावेळेस गरकन गिरकी घेतली, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. 4 धावांसाठी फलंदाज नयबच्या बॅटमधून चौकार आलाय. आता 37 ची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक राहिलेत. 4 चेंडू 37 धावा, अशक्य प्राय असं आव्हान. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती कधी काय घडेल ना हे सांगता येत नाही आणि क्रिकेटच्या मैदानावरती कोणता चमत्कार घडेल हे काही सांगता येत नाही आणि चमत्कार हे वारंवार घडत नसतात. म्हणून चमत्कारांना नमस्कार करणारी ही आजची दुनिया प्रसाद. आणि त्यावरती एक ब्लॉक होल मधला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय डॉट. केच संपूर्ण टी शर्ट डिझाईन केले ते 20 स्पोर्ट्सने, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगले टी शर्ट्स आमच्यासाठी उपलब्ध करून दिले. टेक गुरु मोबाईल कणकवली यांचे देखील आभार. रोही कोकणी मेवा यांचे देखील आभार या टी शर्टसाठी. मग आयनल संघाचं विशेष कौतुक आहे प्रसाद. एक गाव एक संघ या लेग मध्ये ते जरी बाहेर पडले असले ना तर या मोठ्या ओपन स्पर्धेमध्ये त्यांनी अगदी अंतिम फेरीपर्यंत धडक मारले आणि अंतिम फेरीत जो काही खेळ साकारलाय ना नक्कीच आपल्या समर्थकांची मनं त्यांनी जिंकलीत. मोठ्या संख्येनं आयनल संघाचे समर्थक या मैदानावरती उपस्थित झालेत ना, त्यांचं डोळ्याचं पारणं फेडलंय निश्चितपणे. ऑन साईडला फटकावांचा प्रयत्न, तितका चांगला संपर्क नाही. बॅट अँड बॉलचा चेंडू डॉट बॉल येतोय आणि त्यानंतर सर आपण हे संपूर्ण ग्राउंड पाहतोय. सपाट ग्राउंड पाहायला मिळते आणि ज्या जमीन मालकांनी ही जमीन आम्हाला उपलब्ध करून दिली त्यांचे देखील जयनुमान युवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण त्यांच्याच सहकार्यातून क्रिकेट स्पर्धा आपण इथे पाहतोय. चला, विजयाची औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू 36 ची आवश्यकता आहे आणि या चषकावरती जय हनुमान जानवली पुरस्कृत बेल्स जरा ठेवायचे आहेत. बेल्स शाबूत ठेवायचे आहेत. बेल्स पंच जरा बेल्स आपल्या ताब्यात घ्या. पंच आपल्याला विनंती, जरा बेल्स ताब्यात घ्या. विजय संघाचा जल्लोष सर आपण पाहतोय स्क्रीनवरती. अगदी प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ आकाश वांगणकरला उचलून घेतलाय. जणू का या प्रेमात जसं काय या खेळाडूच्या पडावं असा खेळ त्याचा पाहायला मिळालाय. ही संपूर्ण स्पर्धा JPL गेले 5 दिवस जणू काही जानवली वासियांचा सोहळा या मैदानावरती रंगला आणि या सोहळ्याची सांगता देखील होते. सर्व आमचे कार्यकर्ते, सर्वांना विनंती आपण व्यासपीठाच्या समोर या. आमचे सर्व समालोचक आणि त्याचप्रमाणे आमचे पंच पॅनल, स्कोरर, MS स्पोर्ट लाईव्हची संपूर्ण टीम, सर्वांच्या वतीनं जानवली आयोजन कमिटी, जानवली संयोजन कमिटी आणि संपूर्ण जय हनुमान युवक कला क्रीडा मंडळाचे लाख धन्यवाद. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तेवढंच मोठं मिळतं. धन्यवाद सर्वांचं. विजेता संघ प्रशांत 11 आयनल याचा मनपूर्वक अभिनंदन करत असताना या सामन्यामध्ये पराभूत झालेला संघ साई स्पोर्ट हरकुल संघ आपला देखील मनापासून आभार.
कारण आपण देखील तेवढा दर्जेदार खेळ साकारला. अगदी अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये आपण थोडे कमी पडलात, परंतु फायनल पर्यंत आपण पोहोचलात. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना समालोचक या नात्यानं अगदी समीर सरांनी सांगितलं की सर्वांचे आपण आभार मानले आणि यावर्षी पहिल्यांदाच मला या जानवली प्रीमियर लीगचा भाग करून घेतलं. त्याबद्दल सुहास साटम आणि विशेष